आजचा दिवस सुरू होतोय थेट एकदम दमदार सेटने, कारण आजचा वर्कआउट साधा नाहीये. आज काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय. वेलकम बॅक टू माय चॅनल माऊली वन बाय वन. पुन्हा एकदा माझ्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. घराचं गेट उघडलं आणि बाहेर पडलो. नेहमी सारखीच सकाळ, पण प्रत्येक दिवसाची सुरुवात काहीतरी नवीन शिकून जाते. आता पुढचा रस्ता थेट जिमकडेच. पावसामुळे रस्ता पूर्ण ओलसर झालेला होता. आजूबाजूचं वातावरणही एकदम शांत आणि थंडगार झालं होतं. आणि या रोजच्या रस्त्यावर भेटणारी आपली ही म्हैस आजही नेहमीप्रमाणे तिथंच भेटली. रोजचा रस्ता तोच, पण प्रत्येक दिवसाचा अनुभव मात्र थोडा वेगळाच असतो. पावसामुळे पुढचा रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि सगळीकडे चिखलच चिखल झाला होता. चालताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. पण रस्ता कितीही खराब असला तरी एक गोष्ट मात्र ठरलेली आहे. काहीही झालं तरी जिमला जाणं मिस करायचं नाही. कारण मोटिवेशन रोज असेलच असं नाही, पण कन्स्टन्सी रोज ठेवायची असते. पुढे गेल्यावर रोज भेटणारी आपली गायही आज नेहमीच्या ठिकाणी दिसली आणि तिच्या पुढे रस्त्याच्या कडेला आपली आंब्याची झाडेही नेहमीप्रमाणे दिसत होती. रोजचा हा रस्ता, रोजची ही दृश्य, पण याचमुळे आपला हा रोजचा प्रवास खास वाटतो. त्यानंतर शाळेत जाणारी छोटी मुलं आपली बसची वाट पाहत होती. आणि त्यापुढेही सकाळची नेहमीची लगबग, रस्त्यावर थोडं ट्रॅफिकही दिसायला लागलं. आणि शेवटी जिम जवळ पोहोचलो आणि बाहेरून एक छोटासा शूट घेतला. आणि आता सुरू होणार होता आजचा वर्कआउट. जिम मध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधी ट्रेनिंगचं काम सुरू केलं. प्रत्येकाला त्याचा वर्कआउटनुसार एक्सरसाइज समजून सांगणं, फॉर्मकडे लक्ष देणं आणि योग्य पद्धतीने ट्रेनिंग करून घेणं हाच रोजच्या रुटीनचा एक भाग आहे. हे सगळं झाल्यानंतर आता वेळ होते माझ्या स्वतःच्या वर्कआउटची सुरुवात केली एका ट्रेडिशनल मुवमेंटने, रिव्हर्स दंड, ज्याला शार्प दंड असंही म्हटलं जातं. या मुवमेंटमध्ये पूर्ण बॉडीचा कोऑर्डिनेशन लागतो आणि शोल्डर, चेस्ट, आर्म सोबत कोरवरही चांगला फोकस होतो. सुरुवातीपासून असा डायनामिक एक्सरसाइज केल्यामुळे बॉडी चांगली ऍक्टिव्हेट होते आणि पुढच्या वर्कआउटसाठी तयार होते. यानंतर वर्कआउटमध्ये थोडा एक्सप्लोनेस मुवमेंट ऍड केला, क्लॅप पुशअप. यामध्ये फक्त स्ट्रेंथ नाही तर स्पीड आणि एक्सप्लोनेस सुद्धा लागते. म्हणून सुरुवातीलाच एक दमदार रॅप्स घेऊन वर्कआउटची इंटेन्सिटी अजून वाढवली. त्यानंतर केलेले नॉर्मल पुशअप्स, क्लॅप पुशअप नंतर हा सेट थोडा कंट्रोल ठेवत चेस्ट आणि ट्रायसेपवर फोकस केला. यानंतर वर्कआउटमध्ये अजून एक चॅलेंजिंग मुवमेंट केला, वन हँड पुशअप. मी माझे वन हँड पुशअप कम्प्लीट करतच होतो, तेवढ्यात बघतो तर काय, जिमच्या मॅडम आल्या, 2 बोट दाखवली आणि पळून गेल्या. त्यामुळे माझा बॅलन्सही गेला. कधी कधी वर्कआउट करत असताना मस्ती केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. हा छोटासा फनी मुवमेंट झाल्यानंतर पुन्हा वर्कआउटकडे लक्ष दिलं. परत एकदा पोझिशन घेतली आणि राहिलेले सेट कम्प्लीट करायला सुरुवात केली. वन हँड पुशअपचा सेट कम्प्लीट केल्यानंतर लगेच पुन्हा क्लॅप पुशअपला सुरुवात केली. यावेळी आधीपेक्षा जास्त स्पीड ठेवून रेपिटेशन पूर्ण केले. सलग वेगाने रेप घेतल्यामुळे वर्कआउटची इंटेन्सिटी चांगलीच वाढली होती. त्यानंतर हाफ सपाट्या मारून मी माझ्या ताकदीवर भर दिला आणि स्ट्रेंथ वाढवली. क्लॅप पुशअप नंतर थोडा पैलवानांच्या वर्कआउटकडे वळलो. पैलवानांच्या सरावामध्ये जसा मगदूर गोल फिरवला जातो तसंच आजही मगदूर मी फिरवला. पारंपरिक कुस्तीच्या सरावात असे मुवमेंट्स शरीराची ताकद, मोबिलिटी आणि कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी केले जाते. म्हणून आजच्या वर्कआउटमध्ये मॉडर्न एक्सरसाइज सोबत पैलवानांचा हा ट्रेडिशनल टच सुद्धा मी घेतला. आणि ते म्हणतात ना, तालमीत कसर आणि बजरंगाच्या भक्तीत विसर कधी पडत नाही. बजरंगाचं नाव घेतलं आणि गोल फिरवला. त्यानंतर पुढचा भाग सुरू केला, बायसेप ट्रेनिंग. बायसेपच्या वर्कआउटमध्ये पहिला एक्सरसाइज घेतला, बार्बल कर. बार्बल हातात घेतल्यानंतर सुरुवातीपासूनच प्रत्येक रेपवर कंट्रोल ठेवत पूर्ण रेंजमध्ये कर्ल करण्यावर फोकस केला. जास्त वेट घेतले, योग्य फॉर्म केला. मसलवर टेन्शन ठेवणं महत्त्वाचं असल्यामुळे प्रत्येक रेप व्यवस्थित परफॉर्म केला. बार्बल नंतर पुढचा एक्सरसाइज घेतला, अल्टरनेटिंग डंबेल बायसेप कर्ल. एका वेळी एका हाताने कर्ल करत प्रत्येक रेपवर कंट्रोल ठेवला आणि बायसेपवरच टेन्शन मेंटेन केलं. यानंतर बायसेपच्या वर्कआउटमध्ये पुढचा एक्सरसाइज घेतला, डंबल हॅमर. यावेळी ग्रिप न्यूट्रल ठेवून एका मागे एक रेप घेतली आणि प्रत्येक मुवमेंट पूर्ण कंट्रोलमध्ये करण्यावर फोकस केला. आतापर्यंतच्या दोन्ही एक्सरसाइज नंतर बायसेपला चांगला पंप आला होता. त्यानंतर बायसेपसाठी केबल हॅमर कर्लचा सेट घेतला. केबलमुळे पूर्ण मुवमेंटमध्ये टेन्शन मेंटेन राहत होतं, त्यामुळे प्रत्येक रेपमध्ये बायसेपवर चांगला प्रेशर जाणवत होता. हळूहळू रेप कम्प्लीट करत बायसेपचा पंप अजून वाढत होता. तेवढ्यात माझे सर वर्कआउट करताना दिसले. जिमचा प्रवास माझा आधीपासूनच सुरू आहे, पण या प्रवासात गायडन्स आणि सपोर्ट नेहमीच खास राहील. त्यांच्यासोबत शिकायला आणि काम करायला मिळतं, यासाठी मी मनापासून थँकफुल आहे. आजही त्यांना वर्कआउट करताना पाहिलं की एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. वर्कआउट झाल्यावर घेतलं साधं दूध आणि ब्राऊन ब्रेड आणि आता पुन्हा घरच्या रस्त्याला लागलो. वर्कआउट नंतरचा हा शांत प्रवास नेहमीच छान वाटतो. घरी जात असताना एका जिम मेंबरने मला छत्रपती संभाजी महाराजांची छावा कादंबरी भेट दिली. मनापासून धन्यवाद या सुंदर भेटीसाठी. आणि याच सुंदर आठवणीसोबत आज ब्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एक नवीन दिवसासोबत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.